ही ना कुयांस, वेलकम बैक टू माय चैनल। फिलहाल मैं हूँ आरटीओ फ्लायर के इनॉग्रेशन में और यहाँ पे थोड़ी ही देर में आरटीओ फ्लायर का इनॉग्रेशन स्टार्ट होने वाला है। सो आइए देखते हैं ये फुल वीडियो के लास्ट तक के बने रहो, क्योंकि गडकरी जी, बावनकुळे जी और देवेंद्र फडणवीस जी यहाँ पे इनॉग्रेशन में प्रेजेंट रहने वाले हैं। सुरुवात होणार आहे। आपण आजूबाजूला गर्दी करू नये आणि सुरक्षा आणि व्यवस्थेमध्ये आम्हाला सहकार्य करावं अशी नम्र विनंती आहे। पुन्हा एकदा विनंती आहे, इथे अवतीभोवती असलेल्या सगळ्या नागरिकांनी कृपया सभा मंडपामध्ये असलेल्या खुर्च्यांवर येऊन बसावं। तसंच मागच्या बाजूला सभा मंडपाच्या शेवटी जी गर्दी दिसते तिथल्या लोकांना सुद्धा विनंती आहे, त्यांनी कृपया खुर्च्यांवर येऊन बसावं। जन्मलेले नितीनजी गडकरी हे संघाचे समर्पित कार्यकर्ते, संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवारांच्या मानवता आणि राष्ट्र निर्माणाच्या आदर्शामुळे 1995 साली नितीनजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले आणि त्यांनी अख्ख्या मुंबईचा वेग वाढवत राजधानीच्या वाहतूक व्यवस्थेचा कायापालट केला। नितीनजींनी मुंबईत बांधलेल्या 55 उड्डाणपुलांमुळे मुंबईमधला प्रवास अत्यंत सुकर झाला। स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना ठरलेल्या बांद्रा वरळी सीलिंगचा पायाही नितीनजींच्या कार्यकाळातच घातला गेला। महाराष्ट्राचा मुकुटमणी असलेला देशातला पहिला एक्सप्रेसवे अर्थात वर्ल्ड क्लास मुंबई पुणे एक्सप्रेसवेची संकल्पना आणि त्याची बांधणी ही नितीनजींच्याच कार्यकाळात झाली। देशभरातल्या संपर्कहीन असलेल्या तब्बल 13,000 गावांना जोडणाऱ्या $100 मिलियन रस्तेही दूरदृष्टी असलेल्या नितीनजींच्याच प्रयत्नातून साकार झाले। नितीनजी गडकरींच्या याच कर्तृत्वाने प्रभावित होऊन देशाचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देशातल्या 4ही टोकांना जोडणाऱ्या आणि ग्रामीण भारताला वेग देणाऱ्या सुवर्ण चतुष्कोन महामार्गाची जबाबदारी नितीनजी गडकरींच्या खांद्यावर दिली। भारताचे विद्यमान रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री या नात्याने नितीनजींनी आपल्या दूरदृष्टीनं संपूर्ण वाहतूक क्षेत्राला नवी ऊर्जा दिली। आज मितीला देशातल्या महामार्गांची एकूण लांबी ही 1,46,204 किलोमीटर पर्यंत पोहोचली आहे। गेल्या 11 वर्षात NHIनं 1,06,746 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधले आणि त्यासाठी तब्बल 20,47,000 कोटींची गुंतवणूक केली। विशेष म्हणजे 2014 साली रस्ते बांधकामाचा वेग हा दिवसाला केवळ 3 किलोमीटरचा होता, पण सध्या हा वेग प्रतिदिन तब्बल 42 किलोमीटरवर गेलाय। 2013-14च्या तुलनेत महामार्ग बांधणीचं बजेट हे 9 पटींनी वाढवून 2,87,000 कोटींवर पोहोचलंय। नितीनजींनी राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीत अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातली। दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे बांधताना अनेक विश्वविक्रम रचले। शिवाय वडोदऱ्या जवळचा 2.5 किलोमीटर लांबीचा 4 पदरी महामार्ग अवघ्या 24 तासात बांधला। सोलापूर विजापूर महामार्गावर अवघ्या 21 तासात तब्बल 26 किलोमीटरचा रस्ता बांधला। गाझियाबाद अलीगड हायवेवर अवघ्या 24 तासात 2.5 किलोमीटरचं बांधकाम झालं। अमरावती अकोला हायवेवर अवघ्या 105 तासात तब्बल 75 किलोमीटरच्या रस्त्याचं बांधकाम झालं। या सर्व विक्रमांची नोंद लिम्का आणि गिनीज बुक मध्ये करण्यात आली। देशात बनणारे 25 ग्रीनफील्ड महामार्ग हे तब्बल 9,000। आता थोड्याच वेळात मान्यवरांचं आगमन होतंय। पुन्हा एकदा आपल्याला नम्र विनंती आहे, कृपया आपण खुर्च्यांवर बसून घ्यावं, रस्त्यावर गर्दी करू नये। द्वारका एक्सप्रेसवे अशा महामार्गांचा समावेश आहे ज्या सीमा भागामध्ये बर्फवृष्टीत जाणं शक्य नव्हतं अशा भागात उभारलेल्या जोजिला टनेल, सोनमर्ग टनेल आणि अटल टनेल यामुळे दुर्गम भागातली वाहतूक अखंडित राहील। नितीनजींचे हेच प्रयत्न भारताला शत्रू विरोधात सामरिक दृष्ट्या भक्कम करतात। चारधाम, कैलाश मानसरोवर, राम वन गमन मार्ग, 84 कोसी परिक्रमा, बुद्ध सर्किट आणि पालखी मार्गाद्वारे नितीनजींनी धार्मिक पर्यटनाला चालना दिली। हे सर्व महामार्ग पर्यावरण पूरक असतील याचीही काळजी नितीनजींनी घेतली। प्रत्येक महामार्गाच्या लगत देशी झाडांच्या लागवडीला त्यांनी प्रोत्साहन दिले। याच दूरदृष्टीमुळे तब्बल 10 लाख हेक्टर जमीन हिरवीगार झाली। शिवाय महामार्गांच्या कामात आडव्या येणाऱ्या झाडांचं पुनर्रोपण करण्याचे आदेशही नितीनजींनी दिले। इतकंच नव्हे
तर मियावाकी पॅटर्नद्वारे महामार्गांच्या लगतचा परिसर घनदाट करण्याचे प्रयत्न होत आहेत, ज्यामुळे पक्षी आणि प्राण्यांचे अधिवास वाढत आहेत. शिवाय इंटरचेंजेसवर बर्ड पार्कही तयार केले जात आहेत. नितीनजींनी आणलेल्या वाहन स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे तर प्रदूषणाविरोधातली लढाई यशस्वी ठरली आणि जनतेचा प्रवासही सुरक्षित झाला. रस्ते वाहतूक मंत्रालयानं BN कॅप आणि BH सिरीज आणि वाहन स्क्रॅपिंग धोरण राबवून अपघातांमध्ये होणारे 30% मृत्यू कमी केले. प्रवाशांच्या वेळेची आणि इंधनाची बचतही झाली. येत्या काळात वर्षाला केवळ 3000 रुपये भरून देशभरातल्या कोणत्याही राष्ट्रीय महामार्गांवरचे 200 टोल ओलांडण्याची मुभा देण्यात येणार आहे. कचरा, स्टील स्लॅग आणि फ्लाय ॲशद्वारे रस्ता बनवला जाऊ शकतो, हेही नितीनजींच्या कल्पक विचारांमुळे शक्य झालं. गाझीपूरमध्ये असलेल्या कचऱ्याच्या टेकडीवरचा कचरा वापरून नितीनजींनी महामार्गात वापरला. यामुळे बांधणीच्या खर्चात कपात तर झालीच, शिवाय कचऱ्याची विल्हेवाटही लागली. 50,000 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गांवर क्रॅश बॅरियर्स लावले. विशेष म्हणजे या बॅरियर्समध्ये बांबू पासून बनवलेल्या बॅरियर्सचाही समावेश आहे. नितीनजींच्या प्रेरणेतूनच नागपुरात देशातली पहिली 4 लेअर ट्रान्सपोर्ट सिस्टीम सुरू झाली. या स्टेट ऑफ इंजिनिअरिंग आर्टमुळे नागपूर शहराची वाहतूक कोंडीतून सुटका झाली. पहिला डबल डेकर पूल नितीनजींच्या कल्पनेतूनच नागपूरमध्ये साकारला. या पुलाला आशिया खंडातल्या सर्वात लांब डबल डेकर पुलाचा मान मिळाला. 2014 साली नितीनजींनी जलप्रवास मंत्रालयाद्वारे भारतमालाच्या धर्तीवर सागरमाला योजना आखली आणि त्यातून 6 लाख कोटींची तरतूद करून 800हून अधिक योजनांची आखणी केली. मुंबई, गोवा, मंगळुरू, कोचीन आणि चेन्नईमध्ये विशेष टर्मिनलची घोषणा केली. गडकरीजींनी रस्ते, रेल्वे, समुद्र आणि हवाई मार्ग अशा 4ही मार्गांना एकमेकांशी जोडून विकासाच्या वेगाला चौपट वेग दिला. त्यातूनच 35 मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क, 50 इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि 10 इंटरमॉडेल स्टेशन्स तयार केले जात आहेत. सरकारी संस्था आणि जागतिक बँकेच्या माध्यमातून नितीनजींनी लॉजिस्टिक शिखर संमेलनात तब्बल 2 लाख कोटींचे 34 MOU केले. नितीनजींच्या विशेष योगदानात बंदर औद्योगिकरण, राष्ट्रीय जलमार्ग वाहतूक, सागरी पर्यटनासाठी जेट्टी, गंगा यमुना स्वच्छता मोहीम, निधी संकलन, टोल नाके हस्तांतरण अशा अनेक क्षेत्रांमध्ये बसचं उद्घाटनही नितीनजींनी मुंबईत केलं. देशातली पहिली हायड्रोजन कारही नितीनजींनी ताणली आणि आजही ती कार ते वापरतायत. CNGवर चालणारा भारतातला पहिला ट्रॅक्टर हा देखील नितीनजींच्या कल्पकतेचं उदाहरण. यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत किफायतशीर दरात ट्रॅक्टर उपलब्ध झाला आणि प्रदूषणही कमी झालं. नितीनजी गडकरींच्या कल्पनेतलं फ्लेक्स इंजिन हे क्रांतिकारी ठरण्याचे संकेत आहे, कारण हे इंजिन 100% इथेनॉलवर चालणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आणि पर्यायानं कृषी क्षेत्राला थेट अतिरिक्त उत्पन्न मिळणार. नितीनजींनी दत्तक घेतलेल्या पाचगाव या गावातल्या महिलांना टाकाऊ कपड्यापासून कार्पेट बनवण्याचा उद्योग सुरू करून देऊन नितीनजी महिला सक्षम. नमस्कार, सगळ्यांचं हार्दिक स्वागत. एक नम्र विनंती आहे, या मध्ये भाजपा पश्चिम नागपूर चे मंडळ अध्यक्ष आणि महामंत्री यांनीच कृपया इथे थांबावं. त्याचप्रमाणे बोले पेट्रोल पंप चौक ते नागपूर विद्यापीठ परिसर चौक दरम्यान 4 पदरी उड्डाण पुलाचं बांधकाम पूर्ण होऊन या उड्डाण पुलाचा लोकार्पण समारंभ संपन्न होणार आहे आणि हा उड्डाण पूल आता नागपूरकरांच्या सेवेसाठी रुजू होणार आहे. या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. काही क्षणातच मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपल्याला विनंती आहे की कृपया आपण खुर्च्यांवर स्थान ग्रहण करावं. नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर बोले पेट्रोल पंप चौक ते नागपूर विद्यापीठ परिसर चौक दरम्यान या 4 पदरी उड्डाण पुलाचं बांधकाम आता पूर्ण झालं आहे. 2.850 किलोमीटर लांबीचा हा उड्डाण पूल. पुलाचे एकूण गाळे 57 आहे. पुलाची लांबी 2.52 मी आताच आपल्याला सांगितलं. पुलाचे पायवे आणि पाईप व ओपन फाउंडेशन आहे आणि सुपर स्ट्रक्चर आहे. लॉ कॉलेज जंक्शन, रविनगर चौक, फुटाळा जंक्शन आणि विद्यापीठ परिसर जंक्शन सारख्या मोठ्या जंक्शनवरील अपघात प्रवण ठिकाणांचं निर्मूलन होणार आहे.
या पुलाच्या उपयोगामुळे। त्याचप्रमाणे या प्रकल्पाचे अनेक फायदे आपल्या सगळ्यांसाठी आहेत। आरटीओ चौक, लॉ कॉलेज चौक, रविनगर चौक ते फुटाळा जंक्शन परिसरातील वाहतुकीची कोंडी या पुलामुळे कमी होणार आहे। बोले पेट्रोल पंप ते वाडी पोलीस स्टेशन, विद्यापीठ परिसर यातील प्रवासाचा वेळ 35 मिनिटांवरून केवळ 8 मिनिटांवर येणार आहे। रस्त्याच्या कडेला सिमेंट कॉन्क्रीटची नाली बांधकामामुळे रविनगर परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येचं निराकरण होणार आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला पादचारी मार्ग अर्थात फुटपाथ आणि सायकल ट्रॅकच्या सुविधा निर्माण होणार आहेत। उड्डाण पुलावर आणि रस्त्यांवर दिवे बसवल्यामुळे गडकरी यांचं आगमन इथे होणार आहे। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस उपस्थित राहणार आहेत आणि विशेष उपस्थिती माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, मंत्री महसूल, महाराष्ट्र राज्य आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, त्याचबरोबर राज्यमंत्री वित्त नियोजन, कृषी मदत आणि पुनर्वसन, विधी, न्याय आणि कामगार, महाराष्ट्र राज्य माननीय नामदार ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल आता या ठिकाणी यांचं आगमन होणार आहे आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। मीटर लांबीचे लॉंग स्पॅन वापरले गेले आहेत। 21 मीटर रुंद विभाजकासहित चौपदरी उड्डाण पूल, सिंगल पियर प्रीकास्ट सेगमेंटल प्रकारची सुपरस्ट्रक्चर वापरण्यात आली आहे। 2 स्पॅन 65 मीटर याकरता अल्ट्रा हाय परफॉर्मन्स रेनफोर्स्ड कॉन्क्रीट हे नवीन तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं आगमन झालंय। राज्यमंत्री माननीय नामदार श्री आशिषजी जयस्वाल यांचंही आगमन झालेलं आहे। देशाला प्रगतीपथावर नेणारे हे नेते आज या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमासाठी इथे उपस्थित राहत आहेत, याचा विशेष आनंद आहे। केंद्रीय मंत्री माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी यांचंही आगमन होत आहे। सुरुवातीला सगळे मान्यवर या फ्लायओव्हरचं उद्घाटन करतील, फीत कापून उद्घाटन करतील। फ्लायओव्हरची पाहणी करतील आणि त्यानंतर आजच्या या औपचारिक कार्यक्रमाला सुरुवात होईल। आपल्या सगळ्यांना विनंती आहे, हा कार्यक्रम सुरू असेपर्यंत आपण कृपया खुर्च्यांवरच बसावं, कुणीही उठून टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया या महनीय नेत्यांचं, ज्यांच्यामुळे आज हा अतिशय सुंदर असा उड्डाण पूल आपल्यासाठी नागरिकांच्या सेवेमध्ये आहे। जोरदार टाळ्या माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी आणि माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, माननीय नामदार श्री आशिषजी जयस्वाल या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो। सगळ्या सन्माननीय आमदारांचं, सन्माननीय खासदारांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि दीप प्रज्वलन करून आजच्या या सोहळ्याची विधिवत सुरुवात मान्यवर करतील। दीप प्रज्वलन ही केवळ औपचारिकता नाही, तर विकासाचा मार्ग आणखी प्रशस्त आणि प्रदीप्त करणारा आहे। दीप प्रज्वलनाच्या माध्यमातून जो प्रकाश आपल्यासाठी येतो, तो प्रकाश आपल्याला खऱ्या अर्थाने पुढे नेण्यास मदत करतो आणि म्हणूनच दीप प्रज्वलन खूप महत्त्वाचं आहे। अटलजी म्हणतात, भरी दुपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा, अंतरतम का नेह निचोड़े, बुझी हुई बाती सुलगाए, आओ फिर से दिया जलाए। हम पड़ाव को समझे मंजिल, लक्ष्य हुआ आंखों से ओझल, वर्तमान के मोह जाल में आने वाला कल न भुलाए, आओ फिर से दिया जलाए। येणाऱ्या पिढीसाठी हे सुंदर रस्ते आणि हा विकास, येणाऱ्या पिढीसाठी
अतिशय महत्त्वाचा असणार आहे हे जाणून दूरदृष्टी असलेल्या या नेत्यांनी आपल्यासाठी प्रचंड असं काम केलंय. जोरदार आपण सगळे या उद्घाटन सोहळ्याचे साक्षीदार आहात. मान्यवरांना विनंती, कृपया आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. या प्रकल्पाची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. 2.850 किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल, 191 कोटी एकूण किंमत या उड्डाणपुलाची आहे. पुलाचे एकूण गाळे 57 आहेत. पुलाची लांबी 2.52 किलोमीटर आहे रॅम्प सहित. पुलाचे हायवे, पाईल आणि ओपन फाउंडेशन आहे. या पुलामध्ये लॉ कॉलेज चौक आणि रविनगर चौक या 2 ठिकाणी 65 मीटर लांबीचे लॉंग स्पॅन वापरले गेले आहेत. 21 मीटर रुंद विभाजकासहित चौपदरी उड्डाणपूल, सिंगल पियर प्रीकास्ट सेगमेंटल प्रकारची सुपरस्ट्रक्चर आणि 2 स्पॅन 65 मीटर याकरता अल्ट्रा हाय परफॉर्मन्स रेनफोर्स्ड कॉन्क्रीट हे नवीन तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे. मान्यवरांचं मंचावर आगमन होते, त्यांनी स्थान ग्रहण करावं अशी विनंती करते आणि कार्यक्रमाला आपण पुढे नेणार आहोत. टाळ्यांच्या गजरात सगळ्या मान्यवरांचं स्वागत. सगळे सन्माननीय आमदार, सन्माननीय खासदार, माजी आमदार, माजी खासदार यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. आपण स्थान ग्रहण करावं अशी विनंती करते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते. मी विनंती करते आपल्या सगळ्यांच्या वतीनं चीफ इंजिनियर नॅशनल हायवे मुंबई श्री संतोष शेलार यांना, त्यांनी कृपया केंद्रीय मंत्री माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी यांचं स्वागत करावं. आपण टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आणि शेलार साहेबांना विनंती, त्यांनी माननीय गडकरी साहेबांचं स्वागत करावं. संपूर्ण देशाला रस्त्यांच्या माध्यमातून जोडणारा आपला अलौकिक नेता माननीय नितीनजी गडकरी यांचं मनापासून स्वागत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत. आरो नॉर्थ मुंबई श्री प्रशांत बेगडे यांनी करावं अशी विनंती. टाळ्यांच्या गजरात आपण मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करूया. आपल्या सगळ्यांचे लाडके पालकमंत्री माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं स्वागत नरेशजी बोरकर यांनी करावं अशी विनंती. सुप्रिटेंडिंग इंजिनियर नॅशनल हायवे PWD स्वागत करतील चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं. आशिषजी जयस्वाल या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करण्याची विनंती संजीवजी जगताप यांना करते. आशिषजी जयस्वाल राज्यमंत्री, वित्त, नियोजन, कृषी मदत, पुनर्वसन, विधी, न्याय, कामगार, महाराष्ट्र राज्य. संजीवजी जयस्वाल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. माननीय कृष्णाजी खोपडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही स्वागत संजीवजी जगताप यांनी करावं अशी विनंती करते. संदीपजी जोशी यांचंही स्वागत बोरकर साहेबांनी करावं अशी विनंती करते आणि माननीय दया स्वागत करूया आणि त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती राजश्री जिचकार यांना सन्मानपूर्वक आम्ही मंचावर आमंत्रित करतो. राजश्री जिचकार यांनी कृपया मंचावर यावं अशी विनंती आहे आणि त्यांनी स्थान ग्रहण करावं अशी विनंती आहे. आणि आई सुलोचनाताई आज या ठिकाणी विशेषत्वानं उपस्थित आहेत, त्या व्हीलचेअरवर आहेत, समोर आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचं सत्कार आणि सन्मान करण्यात येतोय. या संपूर्ण परिसराला ज्यांच्यामुळे महत्त्व प्राप्त झालं ते माननीय श्रीकांतजी जिचकार. अनेक कारणासाठी आपलं नागपूर प्रसिद्ध आहे, अनेक व्यक्तींमुळे प्रसिद्ध आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं नाव, प्रतिभावान असं नाव डॉक्टर श्रीकांत जिचकार. विद्वान राजनेता म्हणून त्यांची ओळख आहे. देशातील सर्वात सुशिक्षित व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. 20 विषयांमध्ये पदवी प्राप्त असलेले डॉक्टर श्रीकांत जिचकार नागपूरचंच नव्हे तर भारताचं भूषण आहे. महाराष्ट्राच्या शक्तिशाली मंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश होता आणि अर्थातच आज या संपूर्ण कार्यक्रमामध्ये डॉक्टर श्रीकांत जिचकार यांची आठवण होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि शुद्ध विचापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हणत त्यांच्या आईंचा आज विशेष सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. आपण एकदा जोरदार टाळ्या माननीय श्रीकांतजी जिचकार यांच्यासाठी वाजवूया, त्यांच्या आईसाठी वाजवूया आणि राजश्रीताईंसाठी वाजवूया. देशात आणि
देशाबाहेर आरोग्य, शिक्षण, धर्म या विषयावर भाषण देणारे डॉक्टर श्रीकांत जिचकार यांनी भारताची प्रतिमा हे जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं हा हार आहे, त्यामुळे आपण सगळे टाळ्या वाजवून या सत्कारामध्ये सहभागी होऊया। केंद्रीय मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, माननीय आशिषजी जयस्वाल आणि सगळ्यांचा आम्ही मनापासून स्वागत आणि सन्मान करतो। आपल्या सगळ्यांना विनंती आहे, कृपया आपण स्थानापन्न व्हावं आणि खुर्च्यांवर आपलं स्थान ग्रहण करावं। यापूर्वी 2.3 किलोमीटरचा आणि 130 कोटी रकमेचा वाडी येथील उड्डाणपूल नागपूरकरांसाठी यापूर्वीच खुला करण्यात आलेला आहे। आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय गडकरी साहेब आणि आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या आशीर्वादानं नागपूर जिल्हा आणि महाराष्ट्र राज्याचा सर्वकष विकास होतोय। या उद्घाटन प्रसंगी आम्हास मार्गदर्शन करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी आपण सारे आलात, आपले धन्यवाद आणि स्वागत। जाळं विणलं आणि आज विकसित भारताच्या संकल्पाला खऱ्या अर्थाने मजबूत करण्याचं काम केलं असे आमचे सर्वांचे नेते माननीय नितीनजी गडकरी साहेब, महाराष्ट्राच्या विकासाकरता आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले राज्यमंत्री आशिष जयस्वालजी, नागपूरच्या इतिहासामध्ये पुन्हा एकदा या नवीन उड्डाणपुलाची भर या ठिकाणी पडली आणि वेळेमध्ये, कारण माननीय नितीनजीचं भाषण मला आठवतं रवीनगर चौकातलं, जेव्हा याचं भूमिपूजन आपण केलं त्यांनी डेडलाईन दिली होती। या डेडलाईन मध्ये या पुलाचं काम आपण पूर्ण करू, कमी पैशात पूर्ण करू आणि हे करत असताना अत्यंत चांगल्या क्वालिटीच्या देशातली सर्वात उत्तम तंत्रज्ञान या ठिकाणी विकसित करून या उड्डाणपुलाचं बांधकाम करू असा शब्द माननीय नितीनजींनी दिला होता। आणि त्याच वेळी माननीय श्रीकांत जिचकारजींच्या नावांची या उड्डाणपुलाची घोषणा माननीय नितीनजींनी केली होती। मला या ठिकाणी नितीनजी आपण केलेल्या या कर्तृत्ववान कार्याचं पुन्हा एकदा मी आपला आभार मानतो। खऱ्या अर्थाने या ठिकाणी नितीनजी बोलणार आहे, देवेंद्रजी बोलणार आहे, त्यामुळे मी एवढंच सांगेल की नागपूरच्या विकासामध्ये रोज 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 नवं पर्व या ठिकाणी लिहिलं जात आहे। आता ज्या ठिकाणी कृष्णाभाऊ खोपडेजींनी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की नितीनजींनी महाराष्ट्राच्या माध्यमातून पूर्व नागपूरमध्ये 3 उड्डाणपूल बांधले, ते तयार आहे उद्घाटनाला। रिंग रोड जी पुढच्या 2047 पर्यंत नागपूर शहराची गरज आहे, हाही रिंग रोड माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर केला आणि नव्या नागपूरचा संकल्प या ठिकाणी झाला आणि त्याचं या ठिकाणी आता त्या नव्या नागपूरचा लवकरच या ठिकाणी निविदा निघून एक नवं नागपूर जे आपल्याला पाहिजे, जसं मुंबईला नवी मुंबई आहे पण नागपूरला आता नवं नागपूर या ठिकाणी मिळणार आहे। मी माननीय नितीनजी या ठिकाणी खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी खूप मोठा दिलासा या नागपूर शहराला या ठिकाणी दिला आहे। मी 2च गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे, यासाठी मुख्यमंत्री साहेब आपली मदत लागणार आहे, नितीनजी आपली मदत लागणार आहे। नागपूर शहराला भुयारी गटर योजनेचा DPR नागपूर शहराचा नितीनजी आपण तयार करतो आहे, ज्या ठिकाणी थोडे आपल्याला दोघांची मदत लागणार आहे। तर आपण दोघांनाही माझी विनंती आहे की ते काही मला सांगायची गरज नाही, माझी मागणी आहे की आज तुम्ही तेवढं एक घोषणा करून द्या। नाही मी नितीनजीचा आभार मानतो की त्यांनी मला तुम्ही घोषणा करा, पण मी घोषणा करणार नाही, तुम्हाला अधिकार नाही। पण एक कोराडी रोडवरनं इकडे भोसला मिट्रीकडे बोकाराकडे जाणारा जो टी पॉइंट आहे उड्डाणपूल, त्या उड्डाणपुलाचं काम माननीय नितीनजी आपण मंजूर कराल अशी अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो। पुन्हा एकदा नागपूर शहराच्या जनतेने पूर्ण आपला आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री, आपल्या नागपूरकरता भूषण असणारे आणि त्यांच्या मातोश्री आदरणीय सुलोचनाताई जिचकार आणि आमच्या वहिनी राजश्रीताई याही पण उपस्थित आहेत। जिचकार परिवारचे सगळे प्रमुख सदस्य उपस्थित आहेत, ते सर्व सन्माननीय सदस्यगण आणि उपस्थित माझ्या बंधूंना आणि भगिनींना, आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने खूप आनंदाचा आहे। खरं म्हणजे
उड्डाणपुलाची अनेक उद्घाटनं करण्याची मला संधी मिळाली. उड्डाणपूल, टनेल्स, रोड. पण आजच्या उड्डाणपुलाचा विशेष रूपाने आनंद याकरता आहे की मी विद्यार्थी असताना खरं म्हणजे आम्ही वेगवेगळ्या संघटनेमध्ये होतो आणि त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. आपल्या सगळ्यांकरता ही घटना अतिशय दुर्भाग्यपूर्ण आणि दुर्दैवी आहेच, पण आपल्या नागपूरचं, विदर्भाचं, महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं. पण या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की समाजामध्ये ज्यांच्याकडे पाहून लोकांनी त्यांच्या आदर्शापासून प्रेरणा घ्यावी असे लोक फार कमी आहेत आणि राजकारणात तर नाहीच्या बरोबर आहे. राजकारणातल्या लोकांना असं वाटतं की ते जसे वागतात ते कोणालाच काही कळत नाही, परंतु जे जसे वागतात ते सगळ्या लोकांना माहिती असतात. अर्थात स्टेजवर बसलेले आणि इथे उपस्थित त्यापैकी कोणी नाही. डॉक्टर जिचकार त्यापैकी होते की त्यांचं राजकीय जीवन आणि व्यक्तिगत जीवन पूर्णपणे ट्रान्सपरंट होतं. रिंग रोडच्या आधी आपण ज्या रेल्वेकडनं भोसला मिलिटरी स्कूलकडे जातो, तिकडे आपलं झुलेलाल कॉलेज आहे, देवेंद्रजींच्या मार्गाने सुरू असणारी मिलिटरी स्कूल आहे, तो भाग आता बराच विकसित झालेला आहे. आणि नागपूरच्या रिंग रोडचे आता 2000 कोटीचे सर्व्हिस रोड आम्ही मंजूर केले आहेत, त्याचंही काम केलं आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या पुलाचं काम मी थोडं थांबवलं आणि रेल्वेला बोलवून रेल्वे आणि NHAI यांचं इंटिग्रेशन करून या ठिकाणी असा संयुक्त पूल होणार आहे की त्या पुलावर चढल्यावर डायरेक्ट आपल्याला तिकडे जाता येईल आणि तिकडनं वापस येता येईल. ते सगळं जंक्शन पूर्णपणे इम्प्रूव्ह होईल आणि त्यामुळे ॲक्सिडेंट पण होणार नाही आणि चांगली व्यवस्था होणार आहे. कदाचित लँड ॲक्विजिशन करता काही थोडेसे पैसे लागले तर नगरोत्थान प्रकल्पात 50-100 कोटी तेवढेच फक्त महाराष्ट्र सरकारकडनं बावनकुळे साहेब आणि देवेंद्रजींनी एवढीच फक्त व्यवस्था करावी, बाकी खर्च NHAI आणि रेल्वे करणार आहे. नागपूर शहरामध्ये या पुलावरून मला आठवतं मी जेव्हा नागपूर विकेटला आपण त्या ठिकाणी मोठी अळमण्याला जागा दिलेली आहे आणि अतिशय फॉरेनच्या आर्किटेक्टकडनं डिझाईन करून उत्तम प्रकारचं एअर कंडिशन होलसेल मार्केट किराणे ऑइलचं हे शहीद चौकातून जाऊन तिकडे जाणार आहे. अजून एक गोष्ट आनंदाची आहे की शहीद चौकामध्ये 3 नळ चौक आणि मेयो हॉस्पिटलपासून जो रोड आहे त्याच्यात दयाशंकर तिवारी यांचं घर गेलं, बागडींचं घर गेलं, पण त्या रोडनी आता मलाही अनुभव मिळाला. विशेषतः इतवारी महालमध्ये काम करणं किती कटकटीचा आणि अडचणीचा याचा उत्तम अनुभव आलेला आहे. माझ्या घरासमोरचा 2 किलोमीटर रोड बांधायला, केळीबाग रोड बांधायला मला 12 वर्ष लागली आणि 1 लाख कोटी रुपयाचा 1365 किलोमीटरचा रस्ता मुंबई दिल्ली हा मात्र 2 वर्षात पूर्ण झाला. तर दुसरा हा 3 नळ चौक आणि शहीद चौक तोडण्याचा आहे. कृष्णाभाऊंच्या सुनील हॉटेलपर्यंत हा रोड होणार आहे आणि आता त्याही रोडचं लँड एक्विजिशनचं काम जवळपास कलेक्टर साहेबांनी जवळपास प्रॉब्लेम सोडवला आहे आणि लवकरच तोही रोड 4 लेन होणार आहे. मला आनंद आहे की काटोल रोडवर विशेषतः उड्डाणपूल बांधण्याकरता काही मागणी झाली होती, पण त्यावेळी सुधाकरांनी पुढे गेल्यावर तशीच रोटरी आता मेडिकल चौकात आपण उभा करणार आहे आणि त्याच्या अंडरग्राऊंड पालिका बाजार जे दिल्लीचं एअर कंडिशन मार्केट आहे तसं सगळे दुकानदार खाली नेऊन त्या रस्त्याला पूर्णपणे अतिक्रमणापासून मुक्त करून तो त्याच्यात घेतलेला आहे. आणि या 1200 कोटी रुपयामध्ये देवेंद्रजी जे लॉजिस्टिक पार्क करता 0 माईल असणारी आपली सिटी असल्यामुळे जे पैसे दिले त्यातून नागपूर शहरातले जे गोडाऊन्स आहेत ते सगळे आपण आता अलीकडे सिंधीच्या आपलं जे जिथे आपण समुद्र पोहोचवला आहे हे आपलं आपलं ड्राय पोर्ट आहे, सॅटेलाइट पोर्ट, त्याच्यात अलीकडे आता जागाही पण शोधली असल्यामुळे आपण हे दुकानं तिथे नेणार. हो दादा.